राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या पक्षाचे नेते, राष्ट्रीय नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अत्यंत विचारपूर्वक हा विचार करून मला एक खाते जबाबदारी दादांनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. त्यामुळे समर्थपणे पार पाडेल आणि कुठल्याही प्रकारे दादांना कमीपणा वाटेल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य माझ्याकडनं होणार नाही. महाराष्ट्रामध्ये हे कृषी खातं नावारूपाला कसं येईल आणि दादांचं नाव कसं वाढेल, इमेज कशी वाढेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्यासाठी माझे प्रयत्न शर्थीने मी या ठिकाणी प्रयत्न करणार. एक कृषी खात्याचं एक पोर्टल निर्माण करतोय, कर्मचाऱ्यांसाठी एक आकृतीबंध निर्माण करणार आहे. खते आणि बी बियाण्याच्या संदर्भामध्ये बी मध्ये पण मार्केटमध्ये फार अफवा आहेत किंवा लिंकिंगचे एक प्रकरण आहेत. बनावट कंपन्या या ठिकाणी काम करतायत आणि त्या ठिकाणी बियाणं चुकीचं निघतंय. त्यानंतर खतांमध्ये पण प्रॉब्लेम आहेत. अशा सगळ्या गोष्टी खतांच्या कंपन्या, बियाण्याच्या कंपन्या, ज्या बोगस कंपन्या त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी लागेल आणि त्यातून शेतकऱ्यांना रिलीफ कसा मिळेल, त्यांचे पैसे कसे व्हायला जाणार नाही आणि उत्पादन कसं वाढेल, हा विचार माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे एक पोर्टलच्या माध्यमातून मी हे संपूर्ण सगळ्या ज्या कृषी खात्याच्या योजना आहेत त्या वन विंडो सिस्टीममध्ये कशा येतील तो विचार माझा या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे मी जोपर्यंत याचा पूर्णपणे अभ्यास करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं मला योग्य वाटतं. काम करणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचं विजन असण्याची आवश्यकता नाही. समोर प्रश्न येतात त्याचं उत्तर शोधायचं असतं. त्यामुळे उद्या काहीतरी परवा प्रश्न निर्माण होईल त्याचं उत्तर मी आजच द्यायचं तुम्हाला, ते काही योग्य नाही. त्यामुळे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतील त्यावेळेस त्याचं यथोचित असं उत्तर तुम्हाला मिळेल. ते काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि खातं वगैरे असं काही नसतं. काम करणाऱ्या माणसाला कुठल्या खात्याची काही चिंता नसते. आणि मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व तुमच्या डिपार्टमेंटला घेऊनच काम करतो आलोय. त्यामुळे तिथल्या अडीअडचणी ज्या काय आहेत त्याही मला माहिती आहे. आता शेवटी कसं आहे की शेतकरी हा इथून तिथून संपूर्ण देशामध्ये एकच आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातला शेतकरी आणि इतर मतदारसंघात शेतकरी यांच्यामध्ये आपल्याला भेदभाव करता येणार नाही. क्रॉप पॅटर्न वेगळा असू शकेल. आमच्याकडे कांदा उत्पादन होतो, विदर्भामध्ये कापूस उत्पादन होतं, सोयाबीन उत्पादन होतं. त्यामुळे जसजसा देश बदलतो, प्रदेश बदलतो, तसतसे उत्पादनाची पॅटर्न बदलतात आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न कसे निर्माण होणार नाही या संदर्भात म्हणजे मी आताच सांगितलं आपल्याला की केंद्र सरकारशी संबंधित अनेक विषय आहेत. त्यामुळे आता तुमचा निर्यात मूल्यामध्ये वाढ झालेली 20% आणि हाऊसमध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे निर्यात मूल्य ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारशी चर्चा करावी लागेल. शिवाय एक्सपोर्ट इम्पोर्ट जी द्राक्ष बागाच्या संदर्भातली जी भूमिका आहे किंवा जी बाब आहे ती बाब सुद्धा केंद्राच्या अधीन आहे. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी केंद्राच्या अधीन असल्यामुळे केंद्राशी चर्चा करून यात सुटसुटीतपणा आणण्याचा आमचा अनेक दिवसापासून कळतं शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आमचं जे नुकसान भरपाईची जो निधी होता, जी मदत होती, ती सुद्धा सरकारकडून आम्हाला मिळालेली नाहीये. तुम्ही त्या संदर्भात काही पाठपुरावा करणार? नाही नाही, त्या संदर्भामध्ये फायली कुठं पडलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे पैसे असून काही लोकांनी डिस्ट्रीब्यूट झाले नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. अशा काही गोष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ते तपासून आणि मी त्यातनं तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आमच्या खात्याला आदेश दिला. महाराष्ट्राचा सर्व शेतकरी एक समान आहे आणि सर्वांचे विचार सारखे असू शकत नाही. परंतु शेतकरी हा वर्ग याला कुठल्याही प्रकारचा जात, पक्ष आणि धर्म नसतो आणि उगवणारा दिवस हा एक सारखाच असतो. त्यामुळे अमावस्या, पौर्णिमा हे आपल्या आठवणीसाठी किंवा कॅलेंडरसाठी या त्याचा विचार या ठिकाणी होतो, लक्षात राहावं म्हणून कदाचित त्याचा विचार होत असेल. परंतु अमावस्या अशुभ आहे अशा प्रकारचा कोणी विचार करत असेल तर माझा त्याच्यावरती विश्वास नाही. काम करायचं असेल तर त्याला वेळ काळ काही फार महत्वाची वाटत नाही आणि तो काही फार त्याला मुहूर्ताची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण मुहूर्त पाहून पाऊस पडतो का? मुहूर्त पाहून वातावरण खराब होतं का? मुहूर्त पाहून लोकांचं नुकसान होतं का? मुहूर्त पाहून शेतकऱ्यांना भाव मिळतो का? तर मुहूर्तावर जर काहीच घडत नसेल तर मग आपण चार्ज घेण्यासाठी का मुहूर्त बघावा? त्यामुळे मी अमावस्या जरी असली तरी शुभ आहे हे समजून आजचा चार्ज इश्यू आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि क्रॉप पॅटर्न हा वेगवेगळा आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळे क्रॉप पॅटर्न आहेत. त्यामुळे त्या सर्वांची परिस्थिती एकसारखी आपल्याला समजता येणार नाही. काहींना अडचणी आहेत, काहींच्या धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी अचानक या ठिकाणी वातावरणात बदल होतात. त्यामुळे आता पूर्वीसारखे युनिफॉर्म पाऊस, युनिफॉर्म असं चांगलं सूर्यप्रकाश वगैरे असे दिवस राहिलेले नाहीयेत. आज गावात पाऊस पडला तर शेतावर पडत नाही, शेतावर पडला तर गावात पडत नाही.
त्यामुळे खूप काही सुधारणा या खात्यामध्ये कराव्या लागतील आणि या सगळ्या सुधारणा करण्यासाठी मला त्याचे अभ्यासगट निर्माण करावा लागेल. धोरणात काही बदल करावे लागतील. काही शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे निर्माण करावे लागतील. अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे ज्या प्रत्यक्ष अभ्यासातून जेव्हा आज तर चार्ज घेतला आहे मी. अभ्यासातून या जसजशा गोष्टी बाहेर येतील तसं त्यावरती आपण सकारात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करू. कोऑपरेटिव्ह करत नाही. शासनाची धोरणामध्ये काही कमी जास्त प्रमाणात असू शकेल. त्या संपूर्णपणे धोरणाचा रिव्हाइव्ह करण्याची आवश्यकता आहे. कशामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि कंपन्या का कोऑपरेट करत नाही याची कारणं शोधावी लागतील आणि ते कारणं शोधून त्यावरती बदल करायचा असेल तर अटी शर्तीमध्ये बदल करता येईल.